नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। आता बघितलं गेलं तर खानापूर 9 वर्षापूर्वीचं खानापूर आणि आत्ताचं खानापूर याच्यामध्ये जरा सगळ्यांनी विचार केला पाहिजे की 9 वर्षापूर्वीचं खानापूर होतं ते आणि आत्ताचं खानापूर याच्यात काही फरक आहे का नाही, आहे का नाही काय फरक। या आत्ताच्या आमच्या बॉडीने 9 वर्षापूर्वीचं खानापूर आणि आत्ताच्या खानापूरमध्ये कितीतरी आमूलाग्र बदल केलेला आहे। आपला वाटचाल शहरीकरणाकडे चाललेली आहे। आज आपलं वरून बघितलं आपण तर खानापूरचं तळं बघा तुम्ही, अतिशय सुंदर। मी स्वतःच्या खर्चाने त्याचं खोलीकरण रुंदीकरण करून घेतले। माननीय आमदार अनिल बाबर यांच्या निधीतून आपण तळ्याचं बंधाऱ्याचं काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे। आता तळ्याची पण आपली चांगली म्हणजे पाणी क्षमता वाढलेली आहे त्याची। तिथून खाली आला समजा आपण तर आपण शहीद स्मारक तिथं केलेलं आहे। शहीदाचं आपल्या खानापूरचे जे जयसिंग भगत होते त्यांच्यासाठी आपण तिथं शहीद स्मारक कॉर्नर केलेलं आहे। तिथून खाली आला पीएससी बघा तुम्ही, खानापूरची टॉप मोस्ट पीएससी आज जिल्ह्यातली झालेली आहे। तिथून खाली आला खानापूरच्या तिथं आपल्या एसटी स्टँड मध्ये या, एसटी स्टँड मध्ये आला तुम्ही तर तुम्हाला आता आपलं खानापूरचे एसटी स्टँड सांगली जिल्ह्यात 3 नंबरचे एसटी स्टँड म्हणून त्याला बक्षीस मिळालेलं आहे। तसंच खाली या तिथं माझ्या स्वखर्चाने मी तिथं गणेश गार्डन करून दिलेली आहे। स्वखर्चाने 1 रुपया कुणाचा घेतलेला नाही तिथं। तिथून सगळ्या स्मशानभूम्या, सगळ्या हिंदू स्मशानभूमी असू दे, सर्व इतर समाजाच्या स्मशानभूमी असू दे, सगळ्या स्मशानभूम्या अतिशय आपण आता वैकुंठ धाम किंवा ह्याच्यात जातोय असं कधीच तुम्हाला वाटणार नाही। एवढ्या सगळ्या सुधारणा करून परत येतोय पार्ट कुठे येतोय तर ते आपला वादळतोय पार्ट येऊन सुना की बाबा बिल्डिंगचा। मग हे हाय ह्या कौलारू बिल्डिंग, पहिली कौलारू, आता पत्र्याची बिल्डिंग, ह्याच्यातच दिवस काढायचे आहेत का? पूर्वी आता माझ्यावर जर आरोप असेल की बाबा पूर्वी 2 वर्ष 2023ला मी त्याला विरोध केला होता विरोध, कारण त्या विरोधाच्या पाठीमागे असं होतं की ही बिल्डिंग त्याच्यातली अर्धी बिल्डिंग जात होती, या दरवाजापर्यंतची बिल्डिंग जात होती, तर त्याला माझा कडकडून विरोध होता। कारण इथं माझ्या भावना आहेत, त्या ठिकाणी आम्ही खेळलोय वाढलोय, त्यामुळे मी त्यावेळी विरोध केला होता। पण आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणजे एकदा 2 कोटी रुपये निधी आला, एकदा 2.5 कोटी आला, आता 5 कोटी निधी आलाय। 5 कोटी रुपये निधी आणायचं म्हणजे मी मागच परवाच सांगितलंय की बाबा शासनाचं पैसे आणायचं म्हणजे सोपं नसते। मग 5 कोटी रुपये निधी माघारी पाठवून देऊ दे का? मग खानापूरवासियांना किंवा बाकीच्यांना ज्यांना ह्याचं दुःख आहे त्यांना बरं वाटेल का? इथं काहीतरी दिसलं पाहिजे ना। त्यासाठीच आमचं म्हणणं आहे की बाबा आहे ही, अजून पण मी सांगतो की आहे या बिल्डिंगला कुठल्याही प्रकारे टच न करता, अजून एकदा आहे ह्या बिल्डिंगला, जुन्या इमारतीला खानापूर नगरपंचायत, पूर्वीची ग्रामपंचायत याला कुठलाही न टच करता आपण नवीन व्यापारी संकुल आहे ह्या जागेमध्ये बांधतोय, आहे ह्या जागेमध्ये इमारत बांधतोय। यात कुठलंही काही वावगं नाही आणि तडजोडीचा अधिकार नगराध्यक्षांना आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात मला काही कुठलं राजकारण आणायचं नाही, कुणाला म्हणजे समर्थन कुणाचं करायचं नाही आणि मला विरोधकांच्यावर कुठलीही टीका करायची नाही। आमच्या पण माणसांच्यावर त्यांच्यावर मी न्यूट्रल मध्ये आहे, पण मला जे वाटतंय ते अजून पण मी सांगतो की मला जे वाटतंय ते मला बोलायचा अधिकार आहे ऍज अ खानापूरचा नागरिक म्हणून। त्याच्यापेक्षा जास्त बोलणं म्हणजे चुकीचं होईल, एवढंच बोलतो, थांबतो।